उदय जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा स्तरावर 22 आणि 23 मार्च 2025 रोजी प्रमोद महाजन संकुल मैदान या ठिकाणी भव्य धम्म परिषदेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याबरोबर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलियाजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट जमजाळे साहेब सुभाष जमजाळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही 2 दिवसाची भव्य अशी धम्म परिषद संपन्न होणार आहे। तर या धम्म परिषदेचा कार्यक्रमाचं थोडक्यात नियोजन मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतोय। 22 तारखेला सकाळी 11 वाजता गिरिरत्न हॉल रेल्वे स्टेशनच्या समोर त्या हॉलवरती संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय कार्यकर्ते यांच्यासाठी प्रबोधन चर्चासत्र अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे। 11:30 वाजता त्याची सुरुवात होईल। या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत ते संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जगदीशजी गवई। चर्चेचा त्यांना जो विषय आहे तो भारतीय संविधान, त्यानंतरचा जो विषय आहे तो भारतीय रूढी परंपरा आणि विज्ञान या विषयाचं मार्गदर्शन करतील अशोक केदारेजी, महाराष्ट्र राज्याचे महासचिव। त्याचबरोबर दुसरा एक विषय आहे बौद्धांचे संस्कार विधी, काय करावे आणि काय करू नये यामधली जी काही तफावत आहे त्याकरता हा विषय प्रामुख्याने चर्चेला ठेवलेला आहे। त्याच्यावर मार्गदर्शन करतील ते ओपन चर्चेमध्ये ते काय नाव त्यांचं हे वसंत पराड गुरुजी हे राष्ट्रीय सचिव आहेत। अशा पद्धतीने हे 3 प्रामुख्याने विषय आहेत। त्याचबरोबर या परिषदेमध्ये संस्थेचा जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय सचिव सुमेध बोधीजी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी धम्मदेशनेचा जाहीर कार्यक्रम होईल। अशा पद्धतीचा 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम आहे। त्यानंतर 7 ते 8 जाहीर धम्मदेशना भंतेजींची होईल आणि ते ठिकाण आहे प्रमोद महाजन मैदान संकुलमध्ये, जिथे परिषदेचा पेंडॉल आपण उभारत आहोत। त्या पेंडॉलमध्ये जाहीर धम्मदेशना रात्री 7 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी या रत्नागिरी शहरातील आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य बौद्ध समाज त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहील आणि ही धम्मदेशना 8 वाजता संपल्यानंतर 22 तारखेचा कार्यक्रम हा या ठिकाणी समाप्त होईल। त्यानंतर 23 तारखेला सकाळी 10 वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित राहतील। त्याचबरोबर संस्थेचा भिक्खू संघ जवळपास 30 ते 32 भंतेजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना पुष्पमालिका अर्पण केली जाईल आणि तिथून वंदना घेतल्यानंतर तिथून पदयात्रेने सारे भिक्खू संघ
आणि सारे जमलेले बौद्ध अनुयायी हे पदयात्रेत भाग घेतील आणि ते प्रमोद महाजन मैदान संकुलाच्या इथे भव्य असे जे आपण सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये सारे लोक त्या ठिकाणी दाखल होतील आणि मग त्या ठिकाणी जे प्रमुख मार्गदर्शक आहे त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल आणि संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम समाप्त होईल। अशा पद्धतीचं हे भव्य स्वरूप परिषदेचे या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व बौद्ध अनुयायांना मी आव्हान करतोय की या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून होऊ घातलेली ही भव्य धम्म परिषद या परिषदेचा उपस्थित राहून आपण या ठिकाणी लाभ घ्यावा आणि बौद्ध धम्म प्रचाराचा एक प्रचारक म्हणून आपण त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम।